दारू प्यायला पैसे लागतात, परंतु चांगल्या कामाला पण पैसेच लागतात. कारण की एका वेळेस आपल्यावरती तीच पैसे दारूचं 700-700 रुपयाची दारू पिऊन पडण्यापेक्षा त्या दारूच्या पैशाचं ना आपल्या पोटाला चांगलं आणि त्या 700 रुपयाचा चांगल्या ठिकाणी उपयोग केला एखाद्या बिझनेसमध्ये. माहीत आहे तुम्ही बिझनेस करत नसाल, परंतु ते पैसे तुम्ही 700 रुपये एखाद्याला मागून बघा, तर नाही तर म्हणून आपली इज्जत घालवतंय. म्हणून त्या काय उपयोग त्या पैशाचा? मग उपयोग पैशाच नाही, आपल्या टकुऱ्याचा काय उपयोग? ती दारू पिणारा आपण झालो आणि पडलो तर आपण गटारीमध्ये लक्ष देणारं कोण नाही. त्यापेक्षा दारू काय कामाची हो? दारू काय कामाची? संकटाचा बोजा टकुऱ्यावर आल्यावर संकटाचा बोजा स्वतःलाच आवरून खाली घ्यावं लागतंय. संकटाचा बोजा करायला दुसरं येणार नाही कोण. आणि उगवता सूर्य सुदीक म्हणत नाही, मी कोणाचा विचार करत नाही. ती म्हणतोय माझं माझं मी काम करतोय, माझ्या काय लफड्यात पण नका. कारण की आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्या आपल्या त्या दारूच्या नशामध्ये कोण हुगत नाही. का पितोय का नाही, मग ठेव काय करायचं तुझ्या परीन कर, आम्हाला काही सांगू नको. कारण की शेजारची आपली कोण दुसरं दोस्त सुद्धा म्हणणार नाही की कशा पाय पितोय, काय पितोय. कारण की त्यांना पण तेवढंच पाहिजे तर. कारण की आपल्यामुळं चांगलं व्हायचा प्रयत्न होत असलं तर एखाद्याची चांगल्या संगत सोबत करा, मैत्री करा. कारण की आयऱ्या गायऱ्याची करू नका, एकटा उभा राहायची हिंमत ठेवा. कुठल्याच आयऱ्या गायऱ्याला घाबरू नका, फक्त तुमच्या मेहनतीवरती फोकस ठेवा. दारू पिऊन आपल्या जीवाचं सोनं होत नाही. दारू पिऊन जिंदगीची पाक वाट लागते पैसे देऊन, आणि पुन्हा बघणार कोण सुद्धा नाही आपल्यापाशी. कारण की दारू जी आहे उभ्या आयुष्यामध्ये चांगल्याला जिरवून टाकलंय. आणि दारू पिऊन आपण काय करतोय ते समजून झालं. म्हणून मी काय लय बोलत नाही. आपल्यावर किती जरी रस्त्यानं चालताना सुद्धा दगडं आली म्हणून पायावर खाली दारू पिऊन, तर ती दगडं जी आहे ती दगडावरून चालावं लागते. असं नाही की दारू पिऊन तू दगडाच्या मधून चालतोय, आकाशातून चालतोय, असं नाही हो. पक्ष्याला जी आहे ती पंखानं झेप घ्यावी लागते, आणि माणसाला जी आहे ती पायानं चालत 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 भरारी घ्यावं लागते. असं नाही की कुठली गोष्ट आजच्या दिवसात होत नाही, होत असती, पण त्याला मेहनत जारी राखा पाहिजे. कारण की ती दारू 700-700 रुपयाची पिऊन आपण काय करतो ते स्वतःला समजून झालं. आणि कारण की मोबाईल पण व्हिडिओ बनवायलाच आहे म्हणून 1 सेकंदात 1 सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे लागत नाहीत. आणि उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही दारू प्यायल्यावर तुमच्या जिंदगीची वाट लावून आपल्याकडे लक्ष देणार कोण नसणार. कारण की मायबाप पण आपल्या जिंदगीमध्ये कायम टिकत नाही ते. कारण की त्यांच्याकडे पण लक्ष देणारं कोण नाही कलियुगात, आणि त्यांना सांभाळणारं पण कोण नाही. दारू पिऊन आपण जर पडलो तर ती दारू पिऊन त्यांची कमी किंमत होती का, तर पोराला वळण काय लावलं तुम्ही. परंतु मी सांगतो दारू पिणाऱ्या भावासारख्या दोस्तानो, दारू पिऊ नका. टेन्शन तुम्हाला आलं तर काम एका कोपऱ्याला राखलं तर राहिलं, एका कोपऱ्याला आराम करा, आयुष करा, मस्त राहा. पण दारू बी आयुष्यात पिऊ नका. पैसे देऊन भिकारी करते दारू. परंतु काय उपयोग त्या दारूचा, माणसाला सुद्धा आताच्या जमान्यामध्ये बघ नाही. आणि दारूमुळे माणूस बरबाद झाला जिंदगीचा पाक. आणि ती दारूची जिंदगी दारू बनवणारा गरीब नाही, दारू पिणारा पण गरीब नाही, दारू देणारा पण गरीब नाही. फक्त पैशाचा माज. आणि पैसे जे आहेत ती कमवताना कळतंय हो. मायबापाच्या जीवावरती ते पैसे इकडं न्यायच्यात, चांगल्या कामाला न्यायच्यात. म्हणून मायबापाला मागा ना. मायबाप ना तुम्हाला सहकुशीनं माझ्या पोरा धर एखाद्या बिझनेसमध्ये घालवा द्यायला तयारी ठेवतात. कुठल्याच ती पण आयरे घाबरत नाहीत. त्यांच्याशिवाय आज कलियुगात कोण सुधीक नाही आजपर्यंत श्रेष्ठ. तर दुसऱ्याला पैसे मागितले तर आपल्याला 10 वेळा मागतात, पण मायबापाला मागा तुम्ही. उभ्या आयुष्याची जिंदगीची स्वार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण दारू पिऊ नका. सत्य परिस्थिती सांगतो. धन्यवाद. भेटू पुन्हा. हा, धन्यवाद.